ते थोडंसं डिस्कनेक्ट झालं होतं. आता आपण पुढचा 7वा प्रश्न पाहूया यातला. MTS 4थीचा पहिल्या घटकाचा. पहा आता संयुक्त नाही व मूळही नाही अशी संख्या कोणती आहे? पहा 1 ही संख्या मूळ पण नाही आणि संयुक्त. पहा प्रश्न आपल्याला असा विचारलेला आहे कोणती अशी संख्या आहे जी संयुक्त पण नाही आणि मूळ पण नाही. आता पहा म्हणजे याच्यामध्ये फक्त एकच संख्या अशी आहे की जी संयुक्त पण नाही आणि मूळ पण नाही. जर आपण धड्याच्या अभ्यासामध्ये पाहिलं असेल तर पहा इथं दिलेली आहे आपल्याला माहिती. काय माहिती दिलेली आहे की 1 ही जी संख्या आहे 1 ही संख्या मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही. पहा इथं आपल्याला दिलेलं आहे 1 ही संख्या मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही. आणि लक्षात ठेवायचं ह्या अशा काही गोष्टी असतात ना त्या थोड्याशा लक्षातच ठेवायच्या. मग आपल्या पर्यायामध्ये काय दिलेलं आहे? एक संख्या आहे का आपल्या पर्यायामध्ये? हां 1 ही संख्या आहे. आपलं उत्तर तेच येईल की 1 ही मूळ पण संख्या नाही आणि संयुक्त पण संख्या नाही. ठीक आहे. आता मूळ संख्येतील समसंख्या कोणती? आता मूळ संख्या म्हणजे काय? ज्या संख्यांना त्या संख्येशिवाय इतर कोणत्या संख्येनं भाग जात नाही किंवा त्या संख्या इतर कोणत्या संख्येच्या पाड्यात असत नाही त्यांना मूळ संख्या म्हणतो. मग आता मूळ संख्या आता आपल्याला माहिती आहे 1 ही मूळ पण नाही आहे, संयुक्त पण नाही आहे, 0 पण नाही आहे. मग सम असल्यामुळं इथं 2 हा पर्याय आपण घेऊ शकतो. आणि याचीच आणखी माहिती आपल्याला पाठामध्ये पण दिलेली आहे. इथं दिलेली आहे पहा पाठामध्ये. मूळ संख्येमध्ये फक्त 2 ही समसंख्या आहे. हो की नाही? मग आपलं उत्तर काय येईल? समसंख्या आहे पण मूळ संख्या आहे आणि समसंख्या आहे. ती कोणती संख्या येईल आपली? 2 हा पर्याय आपला म्हणजे 1 हा पर्याय बरोबर येईल. 2 ही ती संख्या आहे. आता 10 ते 20 मध्ये मूळ संख्या किती आहेत? आता आपण आत्ताच पाहिलं की मूळ संख्या म्हणजे काय की त्या संख्येच्या पाड्याशिवाय दुसऱ्या कोणत्याच संख्येच्या पाड्यामध्ये नसतात. त्यांना म्हणायचं की मूळ संख्या. मग आता मूळ संख्या शोधायच्या म्हणजे काय करायचं पहा. आता 10च्या नंतर 11 आहे. 11 सोडून कोणत्याच पाड्यात नाही आहे. 12 ही संख्या आहे पण 12 कोणत्या पाड्यामध्ये आहे? 2च्या पाड्यामध्ये आहे, 3च्या पाड्यामध्ये आहे, 4च्या पाड्यामध्ये आहे, 6च्या पाड्यामध्ये आहे आणि 12च्या पण पाड्यामध्ये आहे. म्हणून 12 ही मूळ संख्या येणार नाही. परत कोणती संख्या आहे? 13. आता 13 ही संख्या 13 सोडून कोणत्याच पाड्यामध्ये नाही आहे. परत 14. मग 14 संख्या कोणत्या पाड्यात आहे? 2च्या आहे, 2च्या आहे, 7च्या आहे की नाही? या पाड्यामध्ये 14 ही संख्या आहे. परत 15 कोणत्या पाड्यामध्ये आहे? 3च्या आहे, 5च्या आहे. परत 16 कोणत्या पाड्यामध्ये आहे? 2च्या आहे, 4च्या आहे, 8च्या आहे, 16च्या आहे. परत 17 ही संख्या कोणत्याच पाड्यात नाही आहे. हो की नाही? परत 18 ही संख्या पण 2च्या पाड्यामध्ये आहे, 6च्या पाड्यामध्ये आहे, 9च्या पाड्यामध्ये आहे. परत कोणती संख्या येते? 19 संख्या कोणत्याच पाड्यामध्ये नाही. आणि ही 20 कोणत्या पाड्यात आहे? 2च्या आहे, 4च्या आहे, 5च्या आहे, 10च्या आहे. हो की नाही? मग कोणत्या संख्या पाहिल्या आपण? इथं 11 ही संख्या कोणत्याच पाड्यात नाही, 13 कोणत्याच पाड्यात नाही, 17 कोणत्याच पाड्यात नाही आणि 19 कोणत्याच पाड्यात नाही. म्हणजे किती संख्या झाल्या ह्या? 1, 2, 3, 4. ह्या 4 संख्या अशा झाल्या की त्या कोणत्याच पाड्यामध्ये नाही. मग 4 पर्याय आहे का आपल्याकडं? हो आहे. 10 ते 20 मध्ये किती संख्या आहेत? 4 ह्या मूळ संख्या आहेत. ठीक आहे. असा हा आपला अभ्यास होता. 9 प्रश्न होते याच्यामध्ये ते आपण पाहिले. पुढील व्हिडिओ आणि पुढील घटकाचा व्हिडिओ आपण लवकरच देऊया. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा. शेअर करत चला, अभ्यास करत चला. काही अडचण असेल तर मला नक्की विचारत जा. ठीक आहे. कधी पण विचारत जा तुमची अडचण. बाय.